सहा समस्त श्री विद्या श्री गुरुदेव सद्गुरु श्री समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज गुरुवार 4 जुलै, आज गुरुवार आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे मी गुरुवार सुरू केले आहे। मी लगातार आपल्या स्वामी रिअलायझेशन चॅनलवर आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आणि मला खूप प्रश्न पण सुद्धा येतात की ताई, महाराजांचे आम्हाला गुरुवार करायचे तर आम्ही पोथीनुसार करायला पाहिजे का, की सारामृत वाचायला पाहिजे, या कसे करावे, पण आमच्यामुळे होत नाही, खूप साऱ्या विधिविधान असतात, तर काय करावं। मी आपल्या सगळ्यांना परत एक वेळा सांगते की मी महाराजांचे गुरुवार करते तर माझं असं काही नसतं की माझी ही इच्छा आहे महाराज पूर्ण करा। माझ्या मनात आलं तर मी महाराजांचे गुरुवार पकडत असते आणि मी 5 गुरुवार करत आहे एकदम साध्या पद्धतीने। सारामृतचं 3 अध्याय झाले तर 3 वाजते, नाहीतर 1 वाजते। महाराजांची माळ तर सकाळ संध्याकाळ मी एकच माळ घेते, माझ्या आणि 11 माळी घेणं होत नाही। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपला संसार आहे, आपली छोटी मुलं आहे, आपल्याला त्यांना पण प्रायव्हर्टी द्यावं लागते ना। आणि सेकंड, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मी एक ज्योतिष आहे, वास्तुतज्ञ आहे, माझ्या मागे कामांची सुद्धा गडबड असतं। तर मी महाराजांचे गुरुवार खूप साध्या पद्धतीने करते, सारामृत वाचते, जसं होईल तसं महाराजांची माळ घेते आणि तारक मंत्र तर रोज 1 वेळा म्हणते म्हणजे म्हणतेच। आणि दिवसभर तर आपला श्री स्वामी समर्थ जप चालू असतो। पण मला असं वाटतं, मी माझं मत सांगत आहे, मी एवढी महान नाही आहे की आपल्या सगळ्यांना ज्ञान देण्यासाठी, कारण खूप सबस्क्रायबर आहेत आपले की ते माझ्यापेक्षा जास्त ज्ञानी आहेत। मी बिलकुल नाही आहे, मी सध्या आणखीनही सेवाच करत आहे, मी सेवेकरीच आहे। तर मला असं वाटतं की कर्म आणि तुमच्या कर्मानुसार ईश्वर प्रसन्न होत असतो। तुम्ही कर्म जर चांगले करत आहे तर हेच महाराजांसाठी सगळ्यात चांगलं असं म्हणा की प्रसाद म्हणा, या तुमची भक्ती तुम्ही महाराजांना अर्पण करत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांसोबत गुरुपौर्णिमेविषयी सुद्धा बोलणार आहे, कारण गुरुपौर्णिमा आहे। खूप जण मला प्रश्न करत असतात की ताई, गुरुपौर्णिमा आहे तर आम्हाला गुरु करायचा आहे। सगळ्यात आधी गुरु करण्यासाठी म्हणजे स्वतःला आपल्याला अर्पण करून द्यावं लागतं महाराजांच्या चरणी। त्यानंतर बाकीच्या गोष्टी येतात की आपल्याला नॉनव्हेज नाही खायचं आहे, भरपूर काही गोष्टी असतात गुरु केल्यानंतर की तुम्हाला त्या त्यागून द्यावं लागतं। तुमची वाणीसुद्धा तुम्हाला चांगल्या मार्गावरती आणायला थोडा वेळ लागत असतो, कारण आपण मानव आहे, आपल्यामुळे अपशब्द तर निघणारच आहे, असं तर नाही ना की निघणारच नाही, तर निघतातच। गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही तारक मंत्राची सुद्धा चांगली सेवा करू शकता। मी आपल्या सर्वांना मागच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा सारामृतची सेवा सांगितली होती की रोजचं 1 पारायण करायचं आहे। कसंही करून तुम्हाला 21 पारायण कंप्लीट करायचे आहे, ते आपल्यावर असतं। भरपूर काही सेवा आहे, पण तुमच्या मनाला जी एकदम चांगली वाटते, जसं माझ्या मनाला नेहमी वाटते की महाराजांची मी 1 माळ घेते, पण दिवसभर महाराज माझ्यामुळे कोणाचं वाईट नका होऊ देऊ, हीच माझी सेवा आहे। जे माझ्याकडे क्लायंट येतात, बिचारे ग्रहदशा विचारतात, मी कोणाच्या घरी वास्तू करायला जाते, त्यांना खूप आस असते, ते बिचारे आपले पैसे पण पे करतात ना, की त्यांना अपेक्षा आहे की आम्ही ताईला बोलवलं आहे तर ताई आमचं काहीतरी चांगलं करेल म्हणून। तर मी महाराजांना रोज म्हणते की महाराज, हा क्लायंट, हा सेवेकरी माझ्याकडे येत आहे, तर याचं माझ्या हाताने एकदम चांगलं होऊ दे, तेव्हाच तर महाराज खरी माझी पण परीक्षा बघतील ना, की नाही तू कितपत सत्यावर उतरते। म्हणून मी रोज महाराजांना म्हणते की माझ्या हाताने जे पण चांगलं होईल हीच माझी सेवा आहे, आणि ही माझ्याकडनं, मी जोपर्यंत या धर्तीवर आहे, श्वास आहे, तोपर्यंत माझ्याकडनं महाराज तुम्ही करून घ्या। मला माझ्यामुळे नाही होत की तुम्ही म्हटलं मला की 3 घंटे किरण बस आणि गुरुचरित्र पारायण हे ते कर, माझ्या मिस्टरांनी केलेले आहेत पारायण, माझ्यामुळे खरंच नाही होत। मी खूप प्रॅक्टिकली आहे, मला वाटते मी तुमचं चांगलं केलं तर माझं चांगलं होईल, म्हणून माझी हीच सेवा असते आणि मी यालाच फॉलो करते। मी परत एक वेळ आपल्या सगळ्यांना सांगत असते की माझ्यामुळे सेवा करणं होत नाही। मी सेवा आपल्या सगळ्यांना का देते, मी ह्या आधी केलेल्या आहेत, पण आता जेव्हा मी ह्या अध्यात्मात उतरली आहे, ॲस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी, तर मला कळतं की मी जेव्हा दुसऱ्याचं चांगलं करेल तेव्हाच माझंही चांगलं होईल। नाहीतर तुम्ही कोणाला गंडून पैसे काढत आहे तर ईश्वर खाऊ देत, आपल्याला म्हणतात ना, खाऊ देत नाही, कुठे ना कुठे ते भरावं लागतं। म्हणून मी रोज ईश्वराला म्हणते तुमचं चांगलं होणार तर माझ्याही मुलीचं चांगलं होणार, माझ्याही घरामध्ये सुख समृद्धी येईल। या प्रकारे साध्या पद्धतीने मी सेवा करत असते। आणि या गुरुपौर्णिमेला महाराजांना बेसनाचे लाडू सुद्धा बनवा तुमच्या घरी, ते पण प्रसादाला तुम्ही ठेवू शकता। जसं होईल तसं चांगल्याने करा। मी नेहमी सांगत असते की कर्म सगळ्यात मोठी गोष्ट आहे। श्रीकृष्ण भगवानांनी म्हटलेलं आहे की तुम्ही जे केलं तेच तुम्हाला परत मिळतं। मी ह्या गोष्टीला खूप फॉलो करते, म्हणून माझ्यामुळे जर कोणाचं काम नाही झालं तर मी समोरच्याला सरळ नाही म्हणते की ठीक आहे, माझ्यामुळे नाही होत, मला माफ करा। पण तुम्ही आशेवर कोणाला कधी ठेवू नका।
अशा प्रकारे आहे. आणि बघा, कधीही एक पण लक्षात घ्या, तुम्ही स्वतःच्या आत्माला पण हॅपी ठेवा, खुश ठेवा. तुम्ही जर म्हणणार की मी दुःखी राहते आणि सगळ्यांना खुश ठेवते, तर तुमचा आत्मा पण म्हणेल ना, काय या शरीरामध्ये मी आलेला आहे, की हे शरीर कधी पाहिलं की निरोगीच असतं, कधीही बघितलं तर निराश असतं. म्हणून म्हणते की महाराजांना फक्त कर्मानुसारच तुम्ही तुमची सेवा पोहोचू शकता. आणि ईश्वर म्हणतात ना, हे अध्यात्म अशी गोष्ट आहे की व्यसनसारखं आहे. एखाद्याला कसं व्यसन असते, दारूचं व्यसन असते, खूप वाईट वाईट गोष्टींचं व्यसन असते. पण आपल्याला अध्यात्माचं व्यसन असं लागलं पाहिजे की तुम्हाला बघितल्या बघितल्या समोरच्याला कळलं पाहिजे की ह्या व्यक्तीला मला परत भेटायचं आहे. म्हणून परत एक वेळा सांगते की तुम्ही गुरु करायला करू नका, पण गुरुच्या मार्गावर चला. आणि मी महाराजांच्या गुरुवार खूप साध्या पद्धतीने करते. मला जसे जमतात तसे दिवसभर उपवास, फळ, दूध वगैरे जसं जमेल मी ते पण घेत नाही. सायंकाळी जे पण स्वयंपाक करते, महाराजांना नैवेद्य दाखवून तोच नैवेद्य मी घेते. या प्रकारे मी महाराजांचे गुरुवार करते. मी मागत कधी काहीच नाही महाराजांना, कारण न मागता भरपूर मिळालेलं आहे. आणि तुम्हाला तुमच्या कर्मानुसार सगळ्या काही गोष्टी मिळत असतात. हा व्हिडिओ आपल्या सर्वांना कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ.